साताऱ्यामध्ये हिट अँड रनची घटना घडली। साताऱ्यातल्या कोलवडी गावामध्ये मद्यधुंद अवस्थेत एका कार चालकानं 13 वर्षाच्या मुलीला जोरदार धडक दिली। मुलीला धडक दिल्यानंतर कार चालकानं कार न थांबवता पुढे जाऊन पुन्हा एकदा दुचाकीला धडक दिली। या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकीवरचे 2 जण गंभीर जखमी झालेत। यावेळी कार चालक घटनास्थळावरून फरार झाला। त्यामुळे या प्रकरणात ग्रामस्थ आक्रमक झाले। आरोपी कार चालकावर तात्काळ कारवाई करा, अन्यथा आंदोलन करू असा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला। अवस्थेमध्ये गाडी चालवून एका 5 वर्षाच्या इयत्ता 5वी मध्ये असणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीला रॉंग साईडला जाऊन धडक दिली, कारण त्यांचा गाडीवरती कंट्रोल नव्हता, त्यांच्यावरती कंट्रोल नव्हता। अशा मुलीला धडक दिल्यानंतर पुढे जाऊन 10 ते 15 फुटा पुन्हा मोटरसायकलवाले धडक दिली। आज ते सुद्धा पोरगं यशवंत हॉस्पिटल सातारमध्ये ॲडमिट आहे। अशा परिस्थितीमध्ये तो तिथं न थांबता गाडी घेऊन पळून गेला। त्या आरोपीला 4 तासाच्या आत जर अटक झाली नाही तर ह्याचं आंदोलन कलेक्टर ऑफिस पुढे आणि SP ऑफिस पुढे आम्ही करणार आहेत।